ती मूर्ती बोलत नसेल आमच्या मते, बरोबर, पण ती मूर्ती आहे हा भावच चुकीचा आहे. आपण उपनिषद काय म्हटलं आहे, त्या मूर्तीचा हे अध्याय येतो बघा, ती तीच आहे, ती तीच आहे. कुठलीही मूर्ती असेल तिशी, जसं कुठलंही रूप असेल, आपण एवढी रूपं बघितली श्रीश्वासामध्ये, पण ती तीच आहे आयुष्यामध्ये. आणि हा भाव आपल्या मनामध्ये कायम राहिलाच पाहिजे. वाटतंय नक्की. तर नवरात्रामध्ये ही आरती बाबा मी सकाळी करू की संध्याकाळी करू की दोन्ही वेळा करू, अरे 5 वेळा करा, 4 वेळा करा, दररोज 3 वेळा करा, अजून एकदा करा. तुपाची करू की तेलाची करू, का तुपाची करा पाहिजे तेलाची घ्या पाहिजे, दोन्ही मिक्स करून करा, आईला काहीही प्रॉब्लेम नाही. बाबू एक ज्योत ठेवू की 2 ज्योती ठेवू, 2 ज्योतीवाल्या 2 निरंजन ठेवू की एका निरंजनमध्ये 2 ज्योती ठेवू, की पंचारती करू की धुपारती करू की कापूर आरती करू, नो क्वेश्चन्स. मात्र मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आरतीच्या तबक्यामध्ये नुसतं निरांजन ठेवून आरती कधी करू नये. त्याने काही तुम्हाला पाप लागत नाही, काही अशुभ घडत नाही नक्की. पण बाबा एखादी सुपारी आहे चांगली गोष्ट आहे, हळदी कुंकू आहे चांगली गोष्ट आहे, कमीत कमी काही नसेल तर एक फूल किंवा 2-4 फुलं, एक तुळशीचं पान तरी ठेवावं. आरतीच्या तबक्यामध्ये आरतीच्या आपला जो दीप असेल तो दीप नुसता एकट्याकडे ठेवायचा नसतो, तर काहीतरी एक देवाला अर्पण करायची गोष्ट ठेवायची असते. आणि हा संकेत भगवान अगस्त्याने आणि लोपामुद्रेने दिलेला आहे. ज्या लोपामुद्रेने लिहिलेलं श्रीसुक्तम आपण इथे दररोज म्हणतो, त्याच्यामुळे नक्कीच काहीतरी वैज्ञानिक कारण आहे. आरतीमध्ये काही नाही मिळालं तर सरळ बाबा देवाला प्रार्थना काही नाही आहे. पहिल्यापासून एक चांगली गोष्ट सांगितली की कुठल्याही उपचार षोडशोपचार पूजा चालू करायची आहे तुम्हाला, त्या 64 उपचारांची पण पूजन असतात, राजोपचार पूजन म्हणतात त्याला. याच्यामध्ये समज 4-5 तुमच्या व्हायच्या गोष्टी नाही आहेत, सांगून ठेवलं आहे. अक्षता वा, वस्त्रार्थे अक्षताम समर्पया. वस्त्र व्हायला माझ्याकडे नाही आईला तर मी काय वाहीन, अक्षता वाहीन. अक्षता नसते तर गीतेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने स्वतः पान वाहीन, पान पण नसेल तर पाणी वाहीन. येस, नुसतं दामनामध्ये एक पाणी घेतलं, पळीने वाहिलं, आईला पाहिजे ते मिळालं.